आरपीआयचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांची कन्या प्रीती हिचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. पाहूया त्यातील काही क्षणचित्रे. बरेच वाढदिवस आम्ही सर्व फॅमिली सोबत खांडेऱ्या गावी जाऊन साजरे केलेले आहे. उघडे साहेबांनी आता 7:15च्या दरम्यान मला कॉल केला आणि सांगितलं का असं असा प्रीतीचा वाढदिवस साजरा करायचं ठिकाण माहित नाही. तुम्ही वाढदिवस ठिकाण माहित नाही सकत आणि 7:30ला आम्ही उशीर यायला असं झालं की उघडे साहेब स्वतः 7:30 वाजता बाजारात असते. आता 9:30-10 नक्कीच वाजते. आज वाढदिवस प्रीतीचा 13वा आणि वाढदिवसाला शुभेच्छा अशा देतो की प्रीतीची मोठी बहीण आताच 10वी पास झाली आणि 10वी मध्ये घवघवीत यश मिळवलं. 9वी पास झाली आणि तिने चांगल्या पद्धतीने जे डिस्टिंक्शन मध्ये बर्थडे आणि पप्पांनी सांगितलं तसे सर्व उपस्थित पण राहिले. त्यानंच खूप भारी अशी एकदम फॅमिली एकत्र खूप छान वाटते. आणि काय असं काही जर कार्यक्रम असतो पण सगळे एकत्र असल्यावर जी मजा असते ती वेगळीच असते. सांगू पण शकत नाही ती मजा कशी असते. आणि तसंच आज जिचा बर्थडे आहे ती माझी छोटी बहीण प्रीती. आमचा एक पण दिवस असा नाही की तो खाल्ल्याशिवाय नसतो. काय बोलायचं बर्थडे म्हणजे लहान बहिणीचं बर्थडे चांगलंच वाटतं. आणि तिच्याबद्दल काय बोलायचं ते पण सांगू शकत नाही. जरी आम्ही भांडण असलं तरी एकमेकींचा खूप जीव आहे आणि खरंच काय सांगू शकत नाही तिच्याबद्दल. शुभेच्छा दे वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. आणि मी आज तिला वाढदिवसाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देते. खूप मोठी हो, खूप यशस्वी हो. माझ्या पुढे जाऊ बोल ना. आणि माझ्यापेक्षाही चांगला अभ्यास आणि उत्तम असा अभ्यास करून माझ्यापेक्षाही पुढे जाऊ यशस्वी हो हीच शुभेच्छा. धन्यवाद. जेव्हा प्रसूती होते तेव्हा घरातून बाळ घडत असतो आणि आई तेव्हा काय करत असते, हसत असते. मला त्या आईला असं आपलं बाळ झालेलं आहे. परंतु त्यानंतरचा एकही दिवस असा जात आहे की आपल्या बाळाला पुन्हा घडवलं. त्याच्या अपेक्षेसाठी त्याला मोठे करण्यासाठी सर्व आई
खरोखरच आनंद होत आहे. आणि मी त्यांची चर्चा केली, म्हटलं मला जर 7 वाजता फोन केलाय तर तुमच्या फॅमिलीला किती वाजता सांगितलं? तर म्हणजे नाही, सगळ्यांना त्याच वेळेस फोन केलाय. आमची फॅमिली फोन केल्या केल्या सगळेच येतात. आणि खरंच त्यांचे ते शब्द ऐकून मला आनंद वाटला. अशी हसती खेळती फॅमिली असावी. आपल्या कुटुंब प्रमुखांना जर फोन केला तर त्या ठिकाणी ती सगळी फॅमिली येते आणि असं वातावरण तयार करते. मी आपला आधी गळणी घेताना पुन्हा प्रीतीला इथे वाढदिवस शुभेच्छा देतो. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. टाइम नाही. मला उघडे साहेब आणि अचानक फोन आला. 7 वाजले होते. म्हणजे आपल्याला वाढदिवस साजरा करायचे आणि तुम्ही कोणत्या त्या ठिकाणी आले पाहिजे आहे. कारण जर आपण सर्व नातेवाईक कंधारा येथे जर गेलो तर तिचं जे आपुलकीचं विचारपूस करणं आणि आता तिच्या गालामध्ये हसी किंवा खळी आहे तसंच तिचं वातावरण राहतं. खरं तर माणुसकी जपतोय. ह्या माणुसकी जपण्यामध्ये भुगडे साहेबांचं जेवढे करावे कौतुक तेवढे कमी आहेत. कारण भुगडे साहेबांनी जी माणुसकी जपलेली आहे फक्त आपल्या नातेवाईकांमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर. आणि बघा त्यांच्या एका शब्दावर एवढा मोठा परिसर. याने असं सांगितलं होतं की जेव्हा प्रसूती वेदना सहन केल्यानंतर या वाढदिवसाचं सुंदर अशा वातावरणामध्ये प्रीतीचा 13वा वाढदिवस आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तिला जीवनाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी आपण आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहात. दिनेश उळे साहेबांनी अतिशय कमी वेळा आहे.
कसे आहेस? हा तुझा वाढदिवस आहे. हा हॅपी बर्थडे. थँक्यू. किलो गाल पे इसको पड़ता है आपको चले उठाता है ए बा इसे कैसे घोड़ा तेरा लड़का का बम्पर पे राज करता है बा. बोला परत सर यांनी माईकचा ताबा घ्यावा. बस माणूस